यांचं कारण सर्वात शेवटी तेच जातात. हे आपण अनेक वेळा पाहतो. ऑफिशियल अंपायर टीम यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये, या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा या स्पर्धेला पूर्णपणे लीड केले असे आमचे मामाश्री कांचनजी पालकर यांची उत्तम भूमिका या स्पर्धेमध्ये. आज नाईट, उद्या बेलापूरला डे आणि रात्री वाढदिवस सोहळा अगदी मोठ्या थाटामाटामध्ये पाहायला मिळेल. आणि खास संपूर्ण आमच्या परिवाराला त्यांनी आमंत्रण केले. चला आपण तात्काळ लढतीकडे आपण लक्ष देऊया. उत्तरार्धामध्ये 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. 71 गाठायची. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळलाय. उत्तमरित्या फटकेबाजीचा आगाज होतोय आणि पहिल्याच बॉल वरती अगदी 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत. पहिला बॉल 2 धावा प्राप्त होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रीत म्हात्रेचा वापर केलाय. नावाकाडी या टीमनं, नावाकाडी संघातील खेळाडू सुद्धा तितकेच तरबेज पाहतो. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये या संघानं 70 गाठली आणि उत्तरार्धामध्ये 71 धावसंख्येचं आव्हान आहे एकाडगर या टीमला. पहिली सलामीची जोडी अमित नाईकच्या साथीनं समीर नाईक. ओहो, काय भन्नाट वेगाचा चेंडू होता. अमित साठी प्रीतनं प्रेमात टाकणारा चेंडू सफर केलाय. पूर्णपणे वेगावरती स्वार होत हा फटका खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 3. ओहो, वेगवान, तेज तर्रार, रॉकेट फायर हा चेंडू सफर केलाय. अमित नाईक एक दर्जेदार खेळाडू आणि या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले. इतकी डेंजर बॉलिंग प्रीत म्हात्रेच्या माध्यमातून इथे समर्पित केली जाते आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा इथे खर्चिक होत आहेत. लांब लचक असं रणप आहे प्रीत म्हात्रेच. आणि चेंडू क्रमांक 4. ओहो, लेटकट स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. अजून एक डॉट बॉलची सरबती आहे. पाठोपाठ सलगचे 3 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत. नावाकाडी संघातील हा सवंगडी चांगल्या दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून सफर करतोय. आणि आता चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल. पुन्हा एकदा धक्कादायक प्रयत्न. फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न सातत्यानं झालाय. ज्या रीतीने पहिल्याच बॉलवरती अगदी 2 धाबा कुठल्या, स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये घेतली, परंतु काही चांगलं ठरलंय. नावासागर काढू स्वतः संघ नायक पूर्णपणे सजेशन देतोय समीर नाईक, परंतु यापुढील चेंडूगणिक ध्येय धोरण कुठल्या पद्धतीने आखली जातील की पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेईल की स्ट्राईक देईल समीर नाईक कडे, हे पाहावं लागेल. ओहो, तेच केलंय. स्ट्रॅटर्जी खूप वेगळी आहे, कारण जेव्हा चर्चा झाली त्यातून उत्तर हेच होतं की पुन्हा एकदा उत्तमरित्या खेळ साकार करण्यासाठी अमित आणि समीर ही जोडी साबूत राहणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण पल्ला पहिला तर मोठा गाठायचा आहे आणि पिवांच्या पहिल्या षटका दरम्यान धावा राहिल्यात बिनगडी बाद. एकाडगड संघ जाऊन पोहोचतोय 3 वरती. षटक पाहिलं जिथे धावा बनतायत 3 बिनगडी बाद. एकडगर या संघाची आपल्याला स्थिती पाहायला मिळते आणि 71चा पल्ला गाठायचाय. प्रशांत गरत हे नक्कीच माऊली घोडेवाले मोठी चर्चा असते. अगदी सोशल मीडियावरती सुद्धा आपण सातत्यानं त्यांचा आपण बोलबाला पाहतो. गोरगरिबांना त्यांची खूप मोठी सेवा असते. त्यांचं एक वाक्य आहे, आपण हळदीला दारू नका घालू तर फुकट मी घोडा देईल. कारण ही सुद्धा भूमिका खूप चांगली आहे. एक चांगलं प्रबोधन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिलं षटक पाहिलं तिथे अगदी 3 धावा राहिल्या आणि आता आलाय नावाकाडी संघाकडून द्वितीय गोलंदाज शिवम मोकळ
या गोलंदाजाचा वापर केला युवा जुगरबाज हा काढू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. राईट मोर द विकेट मारा केलाय. काही स्मशान शांतता आहे. जोरदार अपील पाहायला मिळते. गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे वारंवार चर्चा साधतोय की ते बाट कट होती की काय. असा जोरदार अपील हा क्षेत्ररक्षक डिपार्टमेंटच्या माध्यमातून होतो, परंतु पंच सक्षमतेनं या ऑफिशियल भूमिका इथे साकार करतायत. त्यांचंही कौतुकास्पद कार्य पाहायला मिळतं. शिवम मोकळचा हा पहिला चेंडू अगदी वेगवान पाहिला. वेगावरती स्वार होत हे फटके खेळण्याचे प्रयत्न जारी आहेत, परंतु अमित नाईकला पूर्णपणे बांधून ठेवलंय. परंतु नॉन सगळं काढू त्याला आत्मविश्वास देतो की तू खेळू शकतो. कारण आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला मरण नसतो. परंतु त्या दर्जाचा अगदी चांगला खेळ इथे फलंदाजांना साकार करणं तितकंच उचित असणार आहे. अगली पेशकश ऑफ ड्राईव्हचा फटका खेळायला लॉंग ऑफ पुढे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावतात. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहिलंय. काहीसा दबाव तंत्र छेडण्याचा प्रयत्न राहिला, परंतु गोलंदाजानं इथे जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा इथे खर्चिक होताना पाहिल्या. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करण्यासाठी इथे 2 संघ सज्ज आहेत. लॉंग ऑफ कडे हा फटका दागलाय. येतोय हा फ्लॅट टेक सिक्सर षटकार. या संघाविरोधात आक्रमकतेनं फटके येत आहेत. अलीकडे पाहिली दुहेरी धाव, आता आलाय षटकार. वेगळा शंखनाद केलाय एकाडगड संघाचा काढो अमित नाईक. अगदी या परिभागाचं हे भूषण आहे. पुन्हा तेज तर चेंडू परंतु लाईन लेंथ मध्ये आपल्याला बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची अधिघोषणा केली जाते संकेत स्थळावरून ऑफिशियल टीम कडून आणि ते अजून एक अतिरिक्त धाव आणि या धावेनं अगदी 12 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. परंतु दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास अगदी हार्बर लाईन झालाय तो आता बुलेट वेगानं प्रस्थान करायचंय एकाडगड या टीमला. परंतु फलंदाज अमित नाईक मध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले. प्रहार केलाय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दागलाय. हा रुबाबदार शानदार संघर्षमय चौकार. फटकेबाजी केली जाते. ऍडव्होकेट दीपक जिगर त्यांचं स्वागत केलंय अगदी चौकारानं आणि निश्चित त्यानंतर ऍडव्होकेट अस्मित गरत यांचं इथे मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावसंख्येचा झंझावात अगदी 16 धावा लागतायत. धावपटलावरती आक्रमकतेने फटके यायला आता सुरुवात झाली आहे. हळूहळू क्रिकेट रसिकांची गर्दी सुद्धा वाढते, कारण अगदी मातबर स्पर्धेचा आपण आगाज पाहतो आणि आज अंतिम रात्रीमध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. गोलंदाज शिवम मोकळ पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा प्रहार केलाय. आता फलंदाज आक्रमकतेने खेळतो. पूर्णपणे चेंडूंचा जायजा घेतलाय. पूर्णपणे चेंडूचा मेरिट पाहून ही खेळाची उत्पत्ती. अजून एक बॅक टू बॅक धमाकेदार फटका चौकार. वीस धावपटलावधी पाहायला मिळत आहेत. आज खुशी पालकर यांचा वाढदिवस पाहायला मिळतो. येणारी अनंत वर्ष तुझ्यावर सुख समृद्धीची बरसात हो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. खुशी कंचनजी पालकर यांचा आज वाढदिवस, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. 2 षटक समाप्त होत आहेत जिथे 20 धावा आपण म्हणताना पाहिल्या. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे.
मोठा पल्ला गाठायचा, स्पीडली खेळायचं पा. अगदी वेळेनुसार सुयोजित पूर्णपणे वेळेमध्ये मॅच संपूर्ण होणं खूप गरजेचं. अनेक साऱ्या लढती आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक पाहिलं तिथे आल्या 3, अलीकडे पाहिल्या 17 आणि आता काहीसा खतरा मंडरावतोय. मित्र म्हणेन नावाकाळी संघातील संघनायक गडकरांना अलीकडे मोठ्या टप्प्यामध्ये धावसंख्या यायला आता सुरुवात झाली आणि आता पुन्हा एकदा येतोय नावाकाळी संघाकडून प्रीत म्हात्रे. पहिलं षटक काहीच धाकट राहिलं, त्या षटकामध्ये ताकद पाहिली आणि आता काय कोणत्या पद्धतीने इथे गोलंदाजी साकार केली जाईल हे पाहावं लागेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दागलेला हा बॉल जिथे आली अगदी 1 रन्स आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेत असताना पाहतो अमित नाईक एकडगर या संघाकडून उत्तमरित्या ग्रामीणच्या माध्यमातून ज्याचा आपण धमाका पाहिला आणि त्यानंतर अगदी ISPL मध्ये अगदी रायगड जिल्ह्याचं नाव उंचावण्याची त्याला संधी मिळाली आणि खरं तर त्यानंतर अगदी रतनबुवा स्मृती चषकामध्ये सुद्धा अमित नाईकची आपण वेगळी छाप पाहिली आणि निश्चित असा एक दर्जेदार खेळाडू आणि निश्चितच हे उरण तालुक्याचं भूषण म्हणावं लागेल. मोठ्या असेल आणि यांची एक जबराट कामगिरी सातत्याने या परिभागातून होत असते आणि अखंड हिंदुस्थानामध्ये पुन्हा टेनिस क्रिकेटचा झंझावात अमितच्या माध्यमातून पाहिला आणि त्याचा झेल नावाकाळी संघासाठी कितपत महागडा ठरेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. नवीन फळीशी ते मागणी केली जाते, या फळीमध्ये धावा येत नाही हे त्यांनी जाणलं, काहीशी अडथळा जाणवते आणि पुन्हा एकदा त्याचा लकी बल्ला इथे चॉईस केला जातो आणि या फळीतून या पाठमधून आता धावा बरसतील का हे पाहावं लागेल. नवीन बॅटची इथे मागणी केली आणि त्यानंतर अगदी नवीन फळीमध्ये किती धावा बनल्या जातील, की धावा रोकेल प्रीत म्हात्रे. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. 21 धावपटला वरती. अनेक बॅट्स काढू कक्षमध्ये सध्याकडे अवेलेबल असतात. मागच्या काही दशकांचा विचार केला एका बॅटनं 11 खेळाडू खेळायचे. ओहो, प्रहार केलाय, उत्तमरित्या फटका खेळा, उसळी प्राप्त केली जाते. लॉंग ऑनची वारी, चांगली फटकेबाजी, चौकार. रावडी रावडी हा फटका पाहायला मिळतो. आक्रमकतेने धावा येत आहेत. 25 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटाला फुललंय आणि अलीकडे या 3 चेंडूमध्ये अगदी 5 धावसंख्या बनवताना पाहिला पण फलंदाज समीरच्या साथीने अमित आणि अमित अगदी वेगळं गणित आखू शकतो इतकी क्षमता या फलंदाजामध्ये. तत्वर 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले आणि महत्वाकांक्षी भूमिका पाहिली तर या षटका दरम्यान धावा यायला आता सुरुवात झाली आहे. 27 धावा लागतात. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता आहे एकाडगर या टीमला. 2 फलंदाज पुन्हा एकदा एकमेकांसमवेत चर्चा साधतायत. कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्यांना अजमावायचा आहे आणि हे पाहता अगदी नावाकाळी संघाच्या गोलंदाज प्रीत म्हात्रेला तीक्ष्ण धारदार माना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पेशकश करायचंय. चेंडू क्रमांक 5. प्रहार पाहिला. एकट्या अमित नाईक साठी किती जोरदार अपील इथे घडताना पाहतो. तितक्याच वेगवान चेंडूंची सरबती या गोलंदाजाच्या माध्यमातून होते. नावाकाळी संघाचा तेज तर्रार गोलंदाज रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर पूर्णपणे हिरोपंथी गाजवतोय. नाव आहे प्रीत म्हात्रे. वादळी खेळ जिंकण्याचा प्रयत्न अमितचा आहे. हलवार पद्धतीने हा फटका खेळाय. इथे अंतिम बॉलवरती एक सिंगल रन्स. 3 षटकांचा कार्यकाल होते समाप्त आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत धावपटलावरती बिनगडीबाद एकडगड या संघाच्या अगदी 28 आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता.
जे पाहायला मिळते. अगदी 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्यातील 17 चेंडू खेळ एकटा अमित नाईक आणि अमितच्या बाडमधून पाहायला मिळत आहेत. अगदी 28 धावा सांघिक कोट्याच्या आहेत आणि अगदी 26 धावा 17 चेंडू मध्ये बनवल्यात अमित नाईकने. परंतु अजूनपर्यंत पल्ला अगदी मोठा आहे. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोण करेल साजरा. रोशनजी 2025-24चा द्रोणागिरी भूषण ज्या माऊली हॉर्सला बिलाला, त्या माऊली हॉर्स घोड्याचे खऱ्या तरी मालक प्रशांतचे घर त्याचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर द्रोणागिरी भूषण सर्वोत्तम पुरस्कार उरणमध्ये दिला असेल आणि तो बिलाला गेला आपल्या माऊली हॉर्सला, त्याचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. ओटो रोशनजी नक्कीच त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अगदी पाऊल पडते पुढे. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 43 अजूनपर्यंत हे समीकरण गाठायचे आणि गाठत असताना अगदी या जोडीचा विचार केला तर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती ही जोडी आपल्याला शाबूत असल्याची पाहायला मिळते. 43चा पल्ला 2 षटकांदरम्यान 21.50 या सरासरीने प्रति षटकागणिक धावा बनवायच्या आहेत एकाडगर या टीमला. आणि खेळपट्टीवरती अगदी तळ ठोकून बसलाय खेळाडू अमित नाईक. धावसंख्येचा पाईक, विजयाचा पाईक म्हणून अमित नाईकची प्रामुख्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण ओळख पाहतो. आणि या लढतीमध्ये अगदी त्या जो खेळ त्याला साकार करायचा, परंतु नावाकाळी संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर तरबेज धाकड असे गोलंदाज या सांघिक कोठ्यामध्ये शाबूत आहेत. आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव, विजयावरती शिक्कामोर्तब कोणता संघ साजरा करेल. चला बस पुढले खेळायचं काहीसा रिदम हा इथे स्लो झालाय. पहिलाच बॉल आक्रमकतेने खेळ आहे. आगीचा गुडोंब उसळणारा फटका, संघर्षाचा अजून एक षटकार. अप्रतिम संगीताची मैफिल पाहायला मिळते. शिवगीतांचा आपण नजराणा पाहतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुद्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकाची ही दमदार आपल्याला मैफिल पाहायला मिळते. चांगलं नामकरण या संपूर्ण स्पर्धेचा पाठोपाठ लगातार रॉयल थाट अजून एक दणका षटकार. कोहिनूर हिरा आता मात्र हिरोपंथी गाजवतो. अलीकडचा आपण 2 षटकांचा जर खेळ पाहिला तर अमित नाईक वारंवार डॉट बॉल खेळत होता, परंतु खेळाडू कक्षामधून कुठलाही इशारा नव्हता. कारण अमित नाईक चांगला खेळतो हे खेळाडू कक्षाला ठाऊक आहे. आणि हे पाहता अगदी त्याच्या माध्यमातून हल्ला कल्लोल, हल्ला बोल, धोबी पछाड फटकेबाजी, लांब लचक हे फटके इथे येताना पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल येणं कठीण आहे. आणि पाहता अगदी धावसंख्येचा हा झंझावात, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. अगदी 40 गाठली जाते. आणि आता समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे. संवाद वाढतोय क्रिकेट रसिकांमध्ये. या क्षणी कोणता संघ बाजी मारेल. म्हटलं जातं रात्रीच्या संवादात माणसं जास्तीत जास्त भावनिक असतात म्हणे. आणि हा भावनिक खेळ आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर गावचे प्रेक्षकांमध्ये काहीशी धाकधूक असते, दडपण असतं. आणि हे पाहता अगदी गावची अस्मिता ही पणाला लागली असते. आणि हे पाहता अगदी इथे अजून एक धाव इथे ऍड केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आहे, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेण्याचा प्रयत्न. 9 सेकंडला खेळाडू रन आउट होताना पाहायला मिळेल, परंतु ऑफिशियल पंचांचा इशारा. अगदी एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. ऑफिशियल अंपायर संवेदी चर्चा साधत असताना आपण अमितला पाहतो. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर वेगवेगळे नियम आपण सातत्याने पाहतो. जसा परिभाग चेंज होतो, विभाग चेंज होतो, तालुका चेंज होतो आणि काहीशी वेगवेगळी नियमावली आपण
सातत्यानं टेनिस विश्वामध्ये पाहत असतो, पूर्णपणे अशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिलेला अमित आणि अमितच्या साथीने समीर नाईक. एकड़गड संघाच्या विरोधात नावाखाडी एक दमदार हे समंगडी आमने सामने खेळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. चला आपण स्पीडली खेळायचे. त्वरित लढतीकडे प्रस्थान केले जाईल. दोन ऑफिशियल पंच एकमेकांसमवेत चर्चा साधतायत आणि आता चर्चेला उदाहरण आले की या लढतीतून अगदी विजयश्री कोणता संघ आणेल. या वेळेमध्ये अगदी मॅच बॉल आतमध्ये येतो. ही काहीशी जमेची बाजू असेल एकाडगर या संघासाठी, कारण ग्रामीणचा विचार केला तर मॅच बॉलला खूप महत्व असतं. अनेक असे संघ आहेत ज्या संघातील काही प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली पूर्णपणे सज्ज असतात. जेव्हा त्यांचा फलंदाज षटकार खेचतो तो चेंडू तात्काळ मैदानामध्ये फेकत असतात. ही सुद्धा प्रेक्षकांची एक चांगली भूमिका आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. चला आपण मॅच सुरू करायची. त्वरित लढतीचा आगाज होईल आणि अंतिम टप्प्यामध्ये मोठा संघर्ष योद्धा या लढतीमध्ये कोण होईल हे पाहावं लागेल. 9 चेंडू आणि 30 समीकरण हे आपल्याला पाहायला मिळतं. एकत्रितपणे संघटितपणे आपण हे ऑफिशियल 2 फलंदाज पूर्णपणे चर्चा साधतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये मोहीम फत्ते करण्यासाठी हे खेळाडू इथे सज्ज असताना समोर पाहायला मिळतो. खेळाडू एक धाव प्राप्त केल्यानंतर समीर नाईक मोठ्या कालांतरानंतर तो स्ट्राईक वरती गेलाय. ज्याने एक चेंडू खेळला होता तिथे अगदी एक धाव आपण प्राप्त होताना पाहिली. परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये एक चांगला कार्यक्रम करण्याचा लेखाजोखा त्याला इथे आखायचे. ओहो, सुंदर फटका हातोडा इथे चालवला या खेळाडून. आक्रमकतेने हा फटका खेळाय. संघर्षाचा अजून एक चौकार. फलंदाज समीर नाईक ऑन फायर. जिंकण्यासाठी अगदी 26 धावा संख्येची आवश्यकता आहे. पहा आपण अगदी नाईट स्पर्धेचा आगाज पाहतो. अगदी पोलीस कर्मींची सुद्धा एक चांगली आपल्याला साथ मिळते. एक नियोजनबद्ध कटिबद्धता आपण सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहतो आणि त्यांच्या नियंत्रणाखाली रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धेचा आपण आगाज पाहतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 26 धावा संख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. अगदी अखेरच्या क्षणी गोलंदाज येतोय नावाखाडी संघाकडून संजय ठाकर. संजय वरती हल्ले होतील का, कारण स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेत असताना पाहायला मिळतो. एकडगड या संघाकडून अमित नाईकला पाहतो. त्याने चांगला खेळ खेळला. अगदी 20 चेंडू मध्ये 39 धावसंख्येची उपयुक्त खेळी त्याने साकार केली. परंतु एकट्या फलंदाजाने चांगला खेळ साकार केला. त्याला साथ दिली समीर. 4 चेंडू मध्ये 5 धावसंख्येचं योगदान राहिलं. चला आपण स्पीडली खेळायचे. गोलंदाज येतोय संजय ठाकर, टीम नावाखाडी.
पहिला बॉल विस्फोटक अंदाज समोरच्या दिशेनं फटका खेळाय चांगली फिल्डिंग अंतिम टप्प्यामध्ये मोठी गडबड पाहिली आणि इथे आलेला हा चौकार काहीसा दबाव तंत्र छडेल का अमित नाईकच्या सर्वांमध्ये टीम एक काटघर शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील यांचा बोलबाला पाहायला मिळतो अखंडित या स्पर्धेमध्ये पुन्हा आला की काय प्रहार केलाय आलाय तो विकेट जल्लोषाचं वातावरण नावाकाडी संघाचे प्रेक्षक इथे करताना पाहायला मिळत आहेत ज्या गोलंदाजानं इथे उत्तमरित्या चेंडू सफर केलाय त्याचं नाव आहे संजय ठाकूर ज्याने झेल पकडलाय त्याचं नाव आहे आनंद ठाकूर अगदी आनंद देतोय नावाकाडी संघाच्या प्रेक्षकांना